लहानपणी शंख, शिंपले, गोट्या, भोवरे, ह्या सगळ्या वस्तू किती स्टॉक आमच्याजवळ आहे एक दुसऱ्याला दाखवायचं. तू जोड किती आहेत, कशाचे तुकडे, काही काही असे जमा करायचं. मोठ्या माणसांनी समजा लहान पोराकडे पाहिलं, यांनी जमा केलं, मोठ्या कष्टाने जमा करायचे. डब्बू रुपया, ते छोटे छोटे पैसे, हे सगळे जमा करायचे, दाखवायचं आमच्याकडे काय. थोडं मोठं झालं, प्रत्येक देशातलं एक नाणं जर असेल तर काही लोक जमा करत होते. हे पाकिस्तानचं, हे चायनाचं. आपण वा, हे चायनाचं आहे का, हे अमेरिकेचा डॉलर, हे आपलं भारताचा भद्दा रुपया, असं सगळं. त्याचा शोक, पत्ते, हे सगळं. मोठ्या माणसांनी पाहिलं तर काय पोर आहेत, म्हणजे आयुष्य कशात घातलं. मग पुरी असतील, गजगे, माहिती आहेत ना गजगे, त्यानंतर गुंजा, हे सगळ्या असे सगळे जमा करायचे. मोठेपणी हेच केलं. मोठेपणी पूर्वी कवड्या, आता कवड्यासारखे ते रुपये वेचले. काय केलं, काय उपयोगाला, काय ते उपयोगी पडलं का, काही नाही. आणि हे उपयोगी पडणार आहे का, तुम्ही जे वेचलं, प्लॉट वेचले, बंगला वेचला, सगळं वेचलं, उपयोगात पडलं का. ते घर नाही म्हणत तुमची मालकी आहे, तुम्ही मेले, मालकी हक्क संपला, अधिकारही संपला, कोणी तुमचं नाही. एक साप निघाला घरामध्ये, एकाच्या. साप निघाल्यानंतर खतरनाक साप, पुन्हा आले सगळे शेजारी पाजारी, मारा म्हणले. बायको धर्मभोळी होती, म्हणले नाही हो, नाही हो, मारू नका. कदाचित पूर्वज असेल आपला, आपले पूर्वज सापहून आलेत घरात राहायला, पूर्वज. नवरा मुश्किल होता. नवरा म्हणला असं कर, पूर्वज आहेत का, मग तू हातात धर आणि नमस्कार कर, पाया गिया पड, हातात धर. हो हो, नाही म्हणले. मग पूर्वज आहेत का. तो हात लावायला तयार नाहीस, पूर्वज म्हणतेस. नाही नाही नाही, अहो ते म्हणे पूर्वज आहेत ना, पाय टाकूत, करू दे. ते हात लावतील, त्यांच्या हातात काठी आहे ना, ते काठी लावतील, तू हात लावायला तयार नाही. झोपेत येत आपण, स्वप्नवत आहे. तुमची प्रार्थना अशी आहे, लाभ नाही झाला तर हानी आहे, टाइम वेस्ट आहे. म्हणजे आपण सगळा कचरा वेचला. आयुष्य, अनमोल आयुष्य देऊन आपण वेचलं काय, कवड्या वेचल्या. जसं लहानपणी केलं, मोठेपणी तेच केलं, आणि मरता वेळेस फक्त मागे पाहतो मी काय केलं. मग त्यावेळेस वाईट वाटेल, मी काहीही केलं नाही, आयुष्य माझं बर्बाद झालं. आणि म्हणून तुमच्या प्रार्थना, तुमचं हे कवड्याकरता तुम्ही केलं, कवड्या वेचल्या, कवड्यासारखे पैसे वेचले, उपयोगात काही आले नाहीत. मग तुमच्या प्रार्थना काही उपयोगात नाही आल्या. कवडी मोल अनमोल प्रार्थना कवड्या वेचण्यासाठी, कवड्यासारखे पैसे मिळवण्यासाठी, सत्ता, संपत्ती, संतती मिळवण्यासाठी तुम्ही घालवली. संसार व परमार्थ दोन्ही नावावर पाय असतील तर उपयोग नाही, म्हणून जागे व्हा. परमार्थाचा उपयोग केवळ संसाराच्या वस्तू मिळवण्यात जर असेल तर झोपीत संसार चाललाय, जागे व्हा. घर बयाबार म्हणजे विरान. घर बयाबार में बनाया नहीं हमने लेकिन, म्हणजे विरान जंगलात आम्ही घर बनवलं नाही. घर बयाबार म्हणजे विरान में बनाया नहीं हमने लेकिन, जिसको घर समझे हुए थे वह बयाबा निकला. विरानमध्ये आम्ही घर नाही बांधलं,
जिथे जंगलामध्ये आम्ही घर नाही बांधलं, पण ज्याला घर समजलं ते जंगल निघाल, विरान निघाल, असं नंतर वाटू लागतं. ज्या सुखाच्या कल्पना आम्ही केल्या, ज्या वस्तू, विषय आणि व्यक्ती मिळाल्यानंतर आम्हाला अनंत मात्राचं सुख मिळेल असं वाटलं, आणि मिळवल्यानंतर असं वाटलं की काही नाही, हे सगळं सोडून आपल्याला जाणारे ते लोक, बस ते घर नाही, ते सुख संपत्तीचं साधन नाही, ते एकदम भयान जंगल वाटायला लागलं त्या वस्तू, विषय आणि व्यक्ती. परमात्मा व्यतिरिक्त घर नाही. घर तुम्हाला सोडतं, तुम्ही घराला सोडता, कोणी नाही, कोणी कामी येत नाही. परमात्मा व्यतिरिक्त आपलं घर नाही. अंतिम घर परमात्मा आहे, तिथे प्रवास आहे, बाकी सगळं धर्मशाळा आहे. आपल्याला जरी आपलं घर वाटत असेल, आपलं नाही. विकून पहा ना, तुमच्या नावावरचं घर पोरं विकू देतात का? विकायला काढा आणि पैसे बीज घेईल म्हणा, तुमचं आहे ना, तेवढंच विकून पहा. पहिलं सूत्र कोणतं? सान कामयमाना निरोध रूपत्वात. ती भक्ती कामना स्वरूपात नसली पाहिजे. कामना स्वरूप नाही. इच्छासाठी भक्ती करू नका, मागणी करू नका. लहान पोराचा खेळ होईल, मोठेपणी देखील लहान पोरासारखे तुम्ही वागले. निरोध स्वरूप आहे, लॉक किया जाए. तुमची धावाधावी लॉक केली पाहिजे, थांबलं पाहिजे. कुठे थांबायचं आणि किती वेळपर्यंत थांबायचं समजलं पाहिजे. निरोध झाल. निरोधस्तु लोक वेद व्यापारण्यासहा. इंद्रियांचे व्यापार, संसाराचे व्यापार याचा निरोध झाला पाहिजे, लॉक किया जाए. लक्षात घ्या. आणि कामना लॉक झाल्या पाहिजे. ठीक आहे, मी जगलो पाहिजे इथपर्यंत मिळवा. मला आश्रय, कपडा, मकान गरजा आहेत, पण त्याच्यासाठी संपूर्ण आयुष्य उधळू नका. आवश्यकता आहे. हे पहा, आवश्यकता आणि हाऊस दोन्हीमध्ये फरक आहे. मज्जा करण्याकरिता लागणाऱ्या आपल्याला त्याचा अंत नाही. आवश्यकता आहे तितकं जरुरी आहे, मिळवलंच पाहिजे. पण त्याच्यासाठी आयुष्य देऊन तुम्ही मिळवता काय? 10 बंगले झाले, 25 प्लॉट झाले, आताच हे इतके पैसे, मरता वेळेस इतकं झालं, एकही कामी येणार नाही. त्याचं काय? डॉक्टराला सांगा सगळं आम्ही देतो. हे केदारनाथच्या याच्यात सगळे गेले. अरे विरान झालंय सगळी संपत्ती, विरान. कोणी पाहणारा नाही, कोणी हे करणारा नाही. आयुष्य वेचलं, एकही कमी आलं नाही. असं वाटू शकतं मृत्यूच्या वेळेस. म्हणून निरोध करा. पाहिजे तेवढं, आवश्यक आहे तेवढं का? शरीर धर्म आहे, याच्यासाठी समाज धर्म आहे, सगळं त्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं करा. पण प्रभूसाठी टाईम काढलाच पाहिजे. आम्हाला वेळच नाही म्हणणारे झोपीत आहेत, अज्ञानात आहेत, मूर्ख आहेत, असं म्हटलंय मोठमोठ्या संतांनी. अज्ञानी आहेत, आम्हाला वेळ नाही म्हणतात. तुम्हाला कसा वेळ मिळतो? निरोध स्वरूप आहे. परवाच एकाला म्हणलं, रात्रंदिवस तो कामात आहे, नाव नाही घेणार, आपला साधक आहे, रात्रंदिवस. त्याला मी एकच वाक्य बोललो, ब्रेन हॅमरेज होऊ शकतं. शेवटी कॉम्प्युटर आहे, कधीच शांत ठेवत नाहीत. रात्र आणि दिवस, हो म्हणे, रात्री झोप येत नाही आणि दिवसाही प्रचंड. किती मिळवायचंय म्हणलं, व्हायचंय काय, एम काय?
हे फेल होऊन जाईल. हो म्हणले, खरंय. बस एवढंच झालं. ती भक्ती कामना स्वरूपा नाही, निरोध स्वरूप आहे. भक्ती कामना वाढवणारी नसली पाहिजे. कामना असेल तर भक्ती नाही, निरोध असेल तर भक्ती आहे. ठीक आहे, मी इथपर्यंत आहे, बस. त्याच्यानंतर मी माझा आहे. रात्री मी वेळ देणार नाही कोणाला. दिवसा माझा एवढा टाईम आहे, मी एवढाच देणार. बाकीचा टाईम मी प्रभुचरणी. म्हणजे टाईम मॅनेजमेंट म्हणजे निरोध. संसाराला किती टाईम द्यायचा, कोणाला किती टाईम द्यायचा, याचं मॅनेजमेंट करणं म्हणजे निरोध. निरोध स्वरूप आहे. संसार म्हणजे कामना. लोकांनी दुसरा अर्थ घेतला. संसाराचा अर्थ कामना, इच्छा, वासना, संसार. संसार म्हणजे लोकांनी घेतलं पत्नी, धन, बाजार आणि घर. याला संसार म्हटलेलं नाही, लोकांनी अर्थ घेतले. बाजार, घर यामध्ये नाही, कामनेमध्ये संसार आहे. संसार मनात आहे, संसार बाजारात नाही. कबीरा खड़ा बाजार में, मांगे सबकी खैर, ना काहू से दोस्ती, ना काहू से बैर. मी बाजारात उभा आहे, कोणाचा दोस्तही नाही आणि कोणाचा दुश्मनही नाही. द्रष्टाभाव पाहतोय. संसार मनात असतो. तुम्ही घरात राहिले म्हणून संसारी आहात असं नाही, पत्नी केली म्हणून संसारी आहात असं नाही, दुकानात बसून धंदा केला किंवा नोकरीत बसून नोकरी केली म्हणजे तुम्ही संसारी आहेत असं नाही. आणि मंदिरात बसले म्हणजे भक्त आहेत असं नाही. मंदिरात बसून मनामध्ये संसाराच्या कामनेच्या इच्छा आणि वासनापूर्तीच्या इच्छा आणि ॲक्शन करत असाल तुम्ही संसारी आहात. संन्यास जरी घेतला, माझ्याकडे लोक आले पाहिजेत, माझ्याकडे हे झालं पाहिजे, मी असं झालं पाहिजे, मला धर्मशाळा बांधायची, संसारी आहात. मला हे बांधायचं आहे, मला ते करायचं आहे, संसारी आहात. निरीक्षक कुठे आहेत? वासनेची लाईन बदलली एवढंच. मला एका फार मोठ्या महाराजांनी विचारलं होतं, काय करा. मी म्हणलं, तुम्ही सगळंच काम काय ओढत चाललेत? माझी फार मोठे महाराज म्हणलं, इतकं तुम्ही ओढत चाललायत, हिशोब तुम्हीच पाहता, मिटिंगा तुम्हीच घेता, सगळं तुम्हीच ओढत चालले, काय करा म्हणले, लोकांवर भरोसाच नाही. म्हणलं, संन्याशी कशाला झालात? तुमच्या इतकं तर संसारी कोणी नाही, आम्ही बरे, आम्ही आमच्या घरापुरता तरीच विचार करू. गपच बसले. नाही नाही, एक एक सोडतो. काही सोडलेलं नाही अजून. अरे तुम्ही संन्यास नावाला घेतलाय, मनामध्ये सगळा संसार आहे, सगळा संसार आहे. बाजार, घर यामध्ये नाही, कामनेमध्ये संसार आहे. मनामध्ये कामना आणि इच्छा आणि वासना असतील, तुम्ही संसारी आहात. ड्रेस घेतला म्हणून काय झालं, पीठाधीश झाली म्हणून काय झालं, मठाधीश झाली तर काय झालं? तुमची मागणी कायम आहे, सतत मागणी आहे. तोपर्यंत तुम्ही संसारी आहात. मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, तोपर्यंत संसारी आहात. भक्तीच्या नावाने तुम्ही कुठेही गेलेला नाहीत, झिरो आहात. अजून पाहिजे ही धाव आहे म्हणजे संसार आहे. काय मिळवायचं? नाही, खूप मिळवायचं अजून. अच्छा, एका ठिकाणी ओशोनी असं म्हटलं, तुमची वासना शिल्लक असेल अजून अजून मिळवायचं, कुशाल संसार करा, परमार्थात येऊच नका. सद्गुरूकडे तर जाऊच नका. माझी पोरगी मोठी होईल, तिला पोरग होईल, तिचं पोरग मोठं होईल, तोपर्यंत सर जरा अच्छा,
तिथेच राहा. अजून पाहिजे ही धाव संसार आहे. हृदय भिक्षा पात्र बनवलंय लोकांनी. देवा हृदयानं मागतोय भिक्षा पात्र. देवा पुढे परमार्थामध्ये मोक्ष मागणे हाही संसार आहे. मागू नका ना, प्रेम मागा. मोक्ष देखील पुढे मागू नका. गोपिका म्हणाला काही नको आम्हाला. प्रल्हाद म्हणाला नको, काही नको, काही मागू नये हीच आमची इच्छा आहे. आम्हाला इच्छाही होऊ नये की तुला काही मागावं. काही मागू नये. मोक्ष मागणे हाही संसार आहे. मागणे सुटले पाहिजे की संसार सुटला. डिमांड नो, संसार संपला. हा जे आहे ते भोगा ना. कामना रहित भोगा. आवश्यक तितकं तुम्ही केलं पाहिजे, मागितलं पाहिजे. आवश्यक आहे ते. पण 10 बंगले पाहिजेत. अहो महाबळेश्वरला जातो, लॉजमध्ये उतरावं लागतं, तिथे एक बंगला. तिकडे जातो, काठमांडूला गेलो, ते काय ते आजकाल धर्मशाळा खराब आहे, तिथे एक बंगला देवा दे. अमरनाथला एखादं थोडं कॉटेज दे. असं सगळं. याला काय अर्थ आहे का त्याला? मागणे सुटले पाहिजे, संसार सुटला. मग काहीही सोडण्याची आवश्यकता नाही. मग सोडू नका. मागणं सोडा. संसारात मिळालेल्या वस्तूचा पुरेपूर उपयोग घ्या. फक्त मागू नका. मिळालंय समाधान माना. कर्म करा. फक्त मागणी. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. एक वासना जरी केली इच्छा असेल त्याच्याकरता एक जन्म. अरे याचं कसं होईल? ऋषभदेवाचे पुत्र जे भरत वनामध्ये निघून गेले आणि वनामध्ये निघून गेल्यानंतर तपश्चर्येला बसले. तिथं हरणाचं पिल्लू आलं. त्याला बाण लागलेला होता हरणाला आणि ते व्यालं, ते मेलं. त्या पिलाला जगवण्याकरता आसक्ती झाली, बाकी काही नाही. आता जगू नये का? मग त्याच्यासाठी चारा आणणं, हे आणणं, त्याचा जीव अडकला. त्याच्यात जीव अडकला तर समाधी घेते वेळेस किंवा मरता वेळेस त्याच्यामध्ये जीव हरणाचं त्या पाडसाचं कसं होईल जन्म घ्यावा लागला. कसं होईल आपल्याला तर सगळंच. आम्ही मेल्यावर माझं पोरायचं कसं होईल? अरे घुस होऊन यावं लागेल, उंदीर होऊन यावं लागेल, काही होऊन यावं लागेल. वासनेच्या संगी जन्म घेणे लागे, बाप्पासाहेब म्हणतात. मग काही सोडण्याची आवश्यकता नाही. कोण म्हणलं सोडा? इच्छा सोडा, वासना सोडा. ऑटोमॅटिक मिळतंय. अरे चला देवाची कृपा आहे, बघतोय आणि गेलं ते जाऊ द्या. देवाची इच्छा नाही, देवावर सोडा. आहेत त्यामध्ये तृप्ती ठेवा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान.